आपण सुरुवात करणार आहोत. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे. आमेन. आमेन. आता आज आपण पवित्र शास्त्रावर जो अभ्यास करणार आहोत, मनन आणि चिंतन करणार आहोत, त्याचा जो विषय असणार आहे तो म्हणजे देवाच्या कार्यात सर्वांचा समावेश. आणि जे स्वार्थी लोक असतात, जे शोषण करतात आणि इतरांना दिशाभूल करतात, त्यांच्यावर परमेश्वरांनी काय चेतावणी दिलेली आहे, ह्या विषयावर आज आपण मनन चिंतन करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण परमेश्वराचं स्तुतिगीत घेणार आहोत, परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत, त्याचा महिमा गाणार आहोत. आणि आज सुरुवात गाण्याची मम्मी आणि अमित दोघंही करतील. आपण सगळेजण म्यूट करूया. फक्त पप्पा आणि मम्मी अनम्यूट असतील आणि अमित अनम्यूट असेल. बाकी आपण सगळेजण म्यूट करूया आणि गायनाला सुरुवात घेऊया. गायनाचे बोल आहेत: देव माझा मेंढपाळ, देव माझा मेंढपाळ. सुंदर. हा मग देव देव माझा मेंढपाळ, माझा करीतो सांभाळ. देव माझा मेंढपाळ, माझा करीतो सांभाळ. तो तो प्रेम चालायतो, नाम तो चाली भूक दुर्गावी. देवाचा मेंढपाळ, माझा करीतो सांभाळ. माझ्या गरजा पुरवी, सर्वेश तो तो परी. दीनानाथ माझ्या संगी सांभाळी तो माझ सुखे. देव माझा मेंढपाळ, माझा करीतो सांभाळ. तर मी माझ्या पप्पांना विनंती करतो की त्यांनी सुरुवातीची प्रार्थना घ्यावी. स्वर्ग आणि पृथ्वीच्या आमच्या प्रिय बापा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करीतो. कारण तू प्रेमळ, दयाळू, कृपाळू परमेश्वर आहेस, क्षमाशील परमेश्वर आहेस. आजची सुंदरशी संध्याकाळ तू आम्हाला तुझ्याशी संवाद करण्यासाठी दिलेली आहेस, म्हणून तुझे आम्ही शतशः आभार मानतो. आम्ही या संध्याकाळी तुझ्या वचनाद्वारे, पवित्र वचनाद्वारे काही गोष्टींचं रहस्य जे आहे त्याचा उलगडा आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्या तुझ्या पवित्र वचनाद्वारे तुझा गौरव, तुझी स्तुती, तुझी साक्ष, तुझी स्वार्थ सांगण्यासाठी आमच्या प्रत्यक्ष दररोजच्या जीवनाद्वारे आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आम्हा प्रत्येकावर या संध्याकाळी तुझा प्रभू शब्द आम्ही जो कुणी या ठिकाणी ऐकत आहोत, आम्ही एकत्रित आलेलो आहोत, आमच्या या स्वार्थेच्या ऐकण्याद्वारे तुझा गौरव, तुझी स्तुती होऊ दे प्रभू. ही छोटीशी प्रार्थना आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो की जिवंत अति पवित्र साक्रामेंतात आहे, याच्या नावे करतो, म्हणून तो ऐक. आमेन. 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 पप्पा, काकूसाठी एक छोटस प्रेयर करा. उद्या तिचा विशेष 40वा दिवस आहे. विशेष प्रार्थना करतो या संध्याकाळी. प्रभू,
तू सर्वांचा पाठीराखा आहेस. तू आनंदामध्ये आमच्यामध्ये असतोस, दुःखामध्ये आमच्यामध्ये असतोस, आणि तू आम्हाला प्रत्येक क्षणी तू आम्हाला सांभाळतोस. उद्याचा दिवस आमच्या पाटोळे कुटुंबियासाठी एक असा प्रसंग आहे की त्या दिवशी आम्ही आठवण करणार आहोत मारिया निकोलस पाटोळे, ज्या की मागच्या 40 दिवसापूर्वी तिचं स्वर्ग स्वर्गवासी झालेले आहे. आमचा विश्वास आहे प्रभू, तिने तुला स्वीकारलेला आहे, तिने तुझा स्वीकार केलेला आहे. तिला जरी तुझी खरी ओळख झालेली नव्हती, परंतु तिने प्रयत्न केला त्याच्या आयुष्यामध्ये तुझी ओळख करून घेण्याचा. आणि आमचा विश्वास आहे की शेवटच्या क्षणी तिने तुला स्वीकारलेला आहे. आत्म्याच्या द्वारे, आध्यात्मिक दृष्टिकोनातून तिने तिचा स्वीकार केलेला आहे. तिच्या आत्म्याला चिरकाल शांती दे. तिच्या कुटुंबियाची तू काळजी घे. आणि आमच्या प्रार्थनेत आम्ही विशेष तिची आठवण काढतो की प्रभू, या तुझ्या आजच्या संध्याकाळी तुझ्याशी संवाद करताना, तुझ्याशी बोलताना आम्ही तिची विशेष आठवण करतो की तिच्या आत्म्याला शांती मिळावी, म्हणून तुझ्याजवळ आम्ही विनंती करतो. ही छोटीशी प्रार्थना आमचा प्रभू येशू ख्रिस्त याद्वारे करतो, म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. आमेन. जय ख्रिस्त. जय ख्रिस्त. जय ख्रिस्त सर्वांना. जय जय ख्रिस्त. ख्रिस्त. जय ख्रिस्त. ओके, गुड. तर आता आपण सगळ्यांना स्क्रीन दिसतीये ना? आपण प्रार्थना करू याची. हो, हो दिसते. आता कुठली स्क्रीन दिसतीये? नंबर्स. गणना. ओके, गणना. ठीक आहे. तर पुन्हा एकदा आपण आपल्या बायबल स्टडीची सुरुवात आज काही वाचनांनी घेऊया. आणि आजचे जे वाचन आहेत ते 3 वाचनं असणार आहेत. तर आपल्याकडं 1 तास आहे आणि त्या 1 तासामध्ये आपण प्रभू शब्दावर, परमेश्वरांच्या वचनांवर म्हणून चिंतन करणार आहोत. तर सर्वात प्रथम जे वाचन आहे ते आहे गणना अध्याय 11 वचन 25 ते 29. नंबर्स ओल्ड टेस्टमेंट मध्ये आहे. नंबर्स चॅप्टर 11 वर्सेस 25 टू 29. तर आपण आता गणना अध्याय 11 काढूया. वचन आहेत 25 ते 29. तर माझी मम्मी आपल्यासाठी आता वाचन करणार आहे. त्यानंतर परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही घेऊन त्याने त्या 70 वडिलांवर ठेवला. तेव्हा त्यांच्यावर आत्मा येताच ते संदेश सांगू लागले. पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही. त्यावेळी 2 पुरुष मागे छावणीतच राहिले होते. त्यातील एकाचे नाव एल्दाद व दुसऱ्याचे नाव मेदाद. त्यांच्यावरही आत्मा उतरला. नोंद झालेल्यांपैकी ते होते, पण ते तंबूकडे गेले नव्हते. ते छावणीतच संदेश सांगू लागले. तेव्हा एका तरुणाने धावत जाऊन मोशेला कळवले की एल्दाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत. तेव्हा नूनाचा मुलगा यहोशवा, जो तरुणपणापासून मोशेचा सेवक होता, तो त्याला म्हणाला, मोशे, माझ्या स्वामी, त्यांना मनाई कर. मोशे त्याला म्हणाला, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्याचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्ट असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेवला असता तर किती बरे झाले असते. प्रभूचे वचन. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आता आपण गणना जुन्या करारामधनं हे सुंदरचं वाचन जे घेतलं, त्या वाचनाचा सारांश काय आहे त्याच्याबद्दल आता आपण सगळेजण चर्चा करणार आहोत. आणि विशेषतः ह्याचा अर्थ काय आहे, जे आपण वाचन घेतलं ह्याचा अर्थ काय, ह्याचा मूळ अर्थ काय. सर्वात प्रथम आपण पाहतोय की गणना हे जुन्या करारातलं आहे आणि गणना म्हणजे
मोशेनी लिहिलेलं एक पुस्तक आहे. मोशेकडून 5 पुस्तकं लिहिले गेलेले असा आपला विश्वास आहे आणि त्या 5 पुस्तकांमध्ये गणना हे पुस्तक मोजलं जातं. आता हा जो प्रसंग आपण पाहतोय तो इथं दर्शविला आहे चित्रामध्ये. तुमच्या समोर एक सुंदरसं चित्र पाहताय का तुम्ही राईट साईडला स्क्रीनच्या तुमच्या? हो. हो. तर हे जे चित्र आहे ह्याच्यामध्ये आपण पाहतो की मोशे आणि मोशे समोर जी मंडळी जमलेली आहे त्याच्यामध्ये 70 वडील आहेत. ह्या 70 वडिलांची परमेश्वर निवड करतो. आता सर्वात प्रथम की परमेश्वर ढगामधून खाली उतरतो. तर जुन्या करारामध्ये परमेश्वराची जी वाणी असायची, परमेश्वराचे जे दर्शन व्हायचे जे जुन्या कराराच्या लोकांना, ते कशातून व्हायचे? ढगातून. तर प्रथम जे वचन सुरू होतं त्याच्यामध्ये आपण वाचतो की मग परमेश्वर ढगात उतरून आला आणि मोशेशी बोलला. किती सुंदर वचन आहे की परमेश्वर मोशेशी बोलतो, ते सुद्धा कसं? ढगातून उतरून. आपण छोट्या लेकरांना ज्यावेळेस सांगतो की परमेश्वर कुठं आहे, तर आपण कुठं दाखवतो त्यांना परमेश्वर कुठं आहे? वर आहे, आकाशाकडे, बरोबर, ढगांमध्ये. तर परमेश्वर कधी पण चित्रामध्ये आणि लहान लेकरांना जेव्हा समजवतो तर कधी पण वर पाहतो आपण किंवा वर बोट दाखवतो, बरोबर. आणि त्याच्या मागे खूप मोठा अर्थ आहे, कारण परमेश्वरांनी पृथ्वी आणि सगळं निसर्ग जो त्यांनी तयार केलेला आहे, स्वर्ग आणि पृथ्वी आणि सगळा निसर्ग, ह्याचा तो त्यांनी ह्याची निर्मिती केलेली आहे आणि तो दर्शन देण्यासाठी आपल्या निर्मितीमध्ये येतो. आणि तो जुन्या करारामध्ये जे संदेष्ट होते, मोशे जो होता त्याच्याशी तो बोलला. आणि आपण पुढे वाचतो की मोशेवर परमेश्वराचा आत्मा होता. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की मोशे हा खूपच महत्वाचा व्यक्ती आहे जुन्या करारामध्ये. का? कारण परमेश्वराने त्याची निवड केली होती आणि परमेश्वर मोशे संग बोलला. परमेश्वर मोशेवर त्याचा आत्मा पाठवतो. आता हा जो प्रसंग घडला जुन्या करारामध्ये त्यातून आपल्याला दिसून येतं की तो जो आत्मा होता त्यातून काही आत्मा घेऊन परमेश्वराने ते त्या 70 वडिलांवर ठेवला. तर ह्याच्यावरून आपल्याला काय दिसून येतं की 70 वडील असे निवडले होते. 70 वडिलांना निवड केली होती जुन्या करारामध्ये. आणि यांची निवड का केली होती? मोशेला मदत करण्यासाठी परमेश्वराच्या कार्यामध्ये. त्याला मदत करण्यासाठी 70 लोकांची काय केली होती? निवड. आणि या 70 लोकांवर जो मोशेवर जो आत्मा आला होता, परमेश्वराची जी कृपा होती ती त्यांना देण्यात आली, हे वचन बसतो. त्याच्यानंतर आपल्याला काय कळून येतं की तो आत्मा आल्यावर ते काय करू लागले? ते संदेश सांगू लागले, बरोबर. विचार करा, इंग्लिशमध्ये आपण म्हणतो दे स्टार्टेड प्रॉफेसाइंग, दे स्टार्टेड गिव्हिंग मेसेज. ते संदेश देऊ लागले. म्हणजेच काय? ज्या वेळेस पवित्र आत्मा ह्या 70 वडिलांवर येतो त्यावेळेस त्यांची वाणी बदलती, त्यावेळेस त्यांचं स्वरूप बदलतो आणि ते 70 वडील काय करू लागतात? संदेश सांगू लागतात. परंतु हे 70 लोक होते का? नाही. पुढं वाचा. परंतु त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही. म्हणजे वचन हे सांगतं की ज्यावेळेस परमेश्वराचा आत्मा त्यांच्यावर येतो त्यावेळेस त्यांची वाणी, त्यांच्यावर जी कृपा येते ती खूप सुंदर असते. ज्या वेळेस परमेश्वराची कृपा राहते त्यावेळेस ते संदेश देऊ लागतात आणि एक विशेष अशी गोष्ट त्यांच्याबरोबर घडते. परंतु त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला दिसून येते वचनामध्ये की त्यातील 2 वडील, एल्दा व मेदाद, असे 2 जण छावणीतच बसले होते. ते बाहेर गेले नाही. छावणी म्हणजे कॅम्प. त्यांना कॅम्पवरनं बाहेर आलं जसं इथे दर्शविलंय. आणि 70 लोकांमधनं, त्या वडिलांमधनं फक्त 2 जण, 68 जण मोशेकडे गेले, बट 2 वडील ज्यांचं नाव होतं एल्दाद व मेदाद, ते छावणीच्या बाहेर गेले नाहीत. वचन सांगतं त्यांची नावे वडिलांच्या यादीत होती. म्हणजेच काय? ते निवडलेले होते, परंतु ते छावणीतच राहिले. आता वचन काय सांगतंय पुढं? त्यामुळे आत्मा त्यांच्यावरही आला आणि ते छावणीतच
संदेश सांगू लागले. त्या वचनावरून आपल्याला काय कळतं की 70 पैकी 70 जणांची निवड झाली. त्या छावणी म्हणजे कॅम्प मध्ये 70 लोक होते. ते 70 लोकांमधून 68 लोक मोशे बरोबर ग्राउंड मध्ये आले जणू काय, हे जसं आपल्याला इथं दिसून येतं. परंतु 2 जण मागेच राहिले छावणीमध्ये. तरीही त्यांच्यावर आत्मा संचारतो आणि ते छावणीमध्येच त्यांना आत्मा प्राप्त होतो आणि ते छावणीतच संदेश सांगू लागतात. आता तेव्हा काय होतं, तेव्हा एक तरुण पळत जाऊन मोशेला हे सांगतो. तो म्हणाला, एल्दाद व मेदाद हे छावणीतच संदेश सांगत आहे. अरे बापरे, ते तर इथं नाही आहेत, परंतु ते संदेश तिथं सांगतात. म्हणजे त्यांच्यावर सुद्धा काय आलेलं आहे, पवित्र आत्मा आलेला आहे, होली स्पिरिट आलेलं आहे त्यांच्यामध्ये. तेव्हा आता काय होणार आहे, आता जोशुआ पुढे येतो यांच्यामध्ये. जोशुआ म्हणजे मोशेचा उजवा हात. उजवा म्हणजे राईट, बरोबर का? डावा म्हणजे राईट? नाही, उजवा म्हणजे राईट. उजवा. तर मोशेचा उजवा हात म्हणजे कोण होता? जोशुआ. त्याच्याबरोबर चाललेला होतो, बरोबर. कणामध्ये त्यांनी प्रवेश केला, कारण मोशेला जाता नाही आलं. परंतु हा कुणाचा मुलगा होता? हा होता नुनाचा मुलगा होता. तेव्हा वचन सांगता 28, नुनाचा मुलगा पळत येतो आणि तो काय म्हणतो, मुलगा येतो येशुआ, आणि तो मोशेला म्हणाला, मोशे माझे स्वामी, तुम्ही त्यांना बंदी घाला. बंदी घाला म्हणजे काय? त्यांची हकालपट्टी करा, त्यांचा निषेध करा, आपल्यामधून त्या ग्रुपमधून त्यांना काढून टाका. येशुआ तरुण असल्यापासून मोशेचा मदतनीस होता, बरोबर. त्याच्या बरोबर असायचा तो. आता मोशेनी काय त्याला उत्तर दिलं? मोशे त्याला म्हणतो, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? आर यू जेलस? इंग्लिश काय सांगतं आपल्याला? आर यू जेलस फॉर माय सेक? तू माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदिष्ट असते आणि परमेश्वराने त्या सर्वांवर आपला आत्मा ठेविला असता तर किती बरे होते. म्हणजे जरी ते 2 वडील मेदाद व एल्दाद इथं नाहीयेत, त्यांच्यावर परमेश्वराचा आत्मा आलेला आहे. आणि तुला जलस आपण झालो नाही पाहिजे. आणि माझी तर इच्छा आहे, मोशे म्हणतो, की परमेश्वराचा जो आत्मा आहे तो सर्व सर्व लोकांवर आला पाहिजे आणि सर्वांनी संदेष्ट बनलं पाहिजे. आता ह्या वचनावरून आपल्याला काय दिसून येतं? सर्वात प्रथम की देवाच्या कार्यामध्ये आणि स्वर्गामध्ये सर्वांचा समावेश व्हावा, ही परमेश्वराची प्रथम इच्छा असते. बोलवलेले खूप आहेत, बट निवडलेले कमी आहेत. बोलवलं पुष्कळांना, बट निवडलेलं कमी लोकांना. परंतु आपलं धोरण काय असतं, की तो माझ्या बरोबर नाहीये, परमेश्वरा त्याला दूर कर. जसं जोशुआ म्हणाला, नुनेचा मुलगा, की परमेश्वरा ते लोक कॅम्प मध्येच बसलेत. मोशेला तो म्हणतो की कॅम्प मध्येच बसले, तर त्यांचा धिक्कार कर, तू त्यांना बंदी घाल, त्यांना दूर कर. परंतु परमेश्वराचा आत्मा त्यांच्यावर आला होता आणि ते छावणीत असतानाच संदेश दिला. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ आपण काय घ्यायचा? ह्याचा अर्थ हा घ्यायचा की परमेश्वर देवाच्या कार्यात सर्वांचा समावेश व्हावा, ही त्याची इच्छा आहे. परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येकाने संदेश द्यावा. परमेश्वराची इच्छा आहे की पवित्र आत्मा प्रत्येकावर यावा. सर्वांना समजतंय? होय. येस. सर्वांचा समावेश व्हावा. आता आपण कधी कधी स्वतःला श्रेष्ठ समजतो ना, परमेश्वराने माझी निवड केलेली आहे. परंतु तो जो व्यक्ती त्याची निवड नाही केलेली आहे. ते लोक बायबल नाही वाचत, ते लोक चर्चला जात नाहीत, ते लोक खूप वाईट आहेत. कधी कधी आपण असं दुसऱ्यांवर आरोप लावतो ना, कधी कधी आपण आपल्याला श्रेष्ठ समजतो ना. ह्याच गोष्टीवर आपण मनन चिंतन करायचं आहे की परमेश्वर जो आहे त्याचे जे कार्य आहे
आणि त्याचं जे स्वर्ग राज्य आहे ह्याचा सर्वांचा समावेश झाला पाहिजे. एव्हरीबडी शुड बी इन्क्लुडेड. गॉड इज इन्क्लुसिव्ह गॉड. आवर गॉड डिझायर्स एव्हरीवन टू बी सेव्ड. देवाचा आत्मा 70 वडिलांवर येतो, जरी 68 फक्त छावणी सोडून येतात. ह्या वचनाचा अर्थ सर्वांना कळायला आपल्या जुन्या कराराचा? हो. होय. येस. व्हेरी गुड. तर ह्याचा मूळ अर्थ जर तुम्हाला सांगितलं की एका वाक्यात ह्याचा अर्थ आपल्याला जर समजायचा तर काय झालं की देवाचं जे कार्य आहे, देवाचं जे राज्य आहे ह्याच्यामध्ये सर्वांचा समावेश व्हावा ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि आपण धिक्कार केला नाही पाहिजे आपल्या लोकांचा. जरीही ते आपल्या बरोबर चालत नसतील, बोलत नसतील, त्या लोकांचा आपण धिक्कार करू नये. कारण परमेश्वराची कृपा, परमेश्वराचा आत्मा आणि त्याचा आशीर्वाद कुणावर येईल, कुणावर नाही येणार हे परमेश्वर ठरवल, आपण ठरवू शकत नाही. आता पहिल्या वाचनानंतर आता आपण दुसऱ्या वाचनाकडं मनन चिंतन करूया. आपण याकोबाचं पत्र काढायचं आहे. नवीन करार आहे याकोबाचं पत्र, अध्याय 5 वचन 1 ते 6. द लेटर ऑफ जेम्स चॅप्टर 5 वर्स 1 to 6. नवीन करारामध्ये याकोबाचं पत्र आहे, अध्याय 5 वचन 1 ते 6. जेम्स चॅप्टर 5 वर्सेस 1 to 6. आता आपण वाचन घेऊया. मला असं वाटतं कदाचित अमित वाचन करणार आहे. हो. याकोबाचे पत्र, श्रीमंतांनी केलेल्या जुलमाचे प्रतिफळ. अहो धर्मनांनो, जे क्लेश तुम्हाला होणार आहेत त्याविषयी रडून आकांत करा. तुमचे धन नासले आहे व तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे. तुमचे सोने व तुमचे रुपे यावर जंग चढला आहे. त्यांचा तो जंग तुम्हाविरुद्ध साक्ष होईल आणि तो अग्नीप्रमाणे तुमचा देह खाईल. शेवटल्या दिवसासाठी तुम्ही धन साठविले आहे. पहा, ज्या कामकर्यांनी तुमची शेते कापिली त्यांची तुम्ही अडकवून ठेवलेली मजुरी ओरडत आहे आणि कापणी करणाऱ्यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानी गेला आहे. तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला. वधाच्या दिवशी तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली. नीतिमानाला तुम्ही दोषी ठरविले, त्याचा घात केला. तो तुम्हास विरोध करीत नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. तुझी स्तुती असो. दुसऱ्या वाचनामध्ये आपण याकोबाचं पत्र, नवीन करारामध्ये याकोबाच्या पत्रामध्ये अध्याय 5 वचन 1 ते 6 मध्ये आपण अमितने सुंदर वाचन केलं. त्याच्यामध्ये आपण काय पाहतो हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे. थोडक्यात हे दर्शवितं की जे श्रीमंत लोक आहेत, विशेषतः म्हणजे जे स्वार्थी आणि लोकांचं शोषण करणारे असे श्रीमंत लोक, सगळे श्रीमंत नाही, काही अशी श्रीमंत लोक जे स्वार्थ पाहतात आणि गरिबांचं शोषण करतात, नीतिमान लोकांवर ते अत्याचार करतात, त्याचं प्रतिफळ त्यांना काय मिळतं हा त्याच्यावर एक परमेश्वराने इशारा दिलेला आहे, कडक इशारा दिलेला आहे त्यांच्यासाठी. आता आपण वचन जे आहे त्याच्याकडे वळूया आणि वचनाची फोड करूया. जे धनवान लोक आहेत, तुमच्यावर जी संकटे आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा. ही चेतावणी परमेश्वर कुणाला देतोय? जे श्रीमंत, स्वार्थ आणि गरिबांचं शोषण करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी. तुमची संपत्ती नाश पावली आहे, परमेश्वर म्हणतो वचनामध्ये याकोबाच्या द्वारे, व तुमच्या कपड्यांना कसर खाऊन टाकीत आहे. तुमचे सोने चांदी माती मोल झाले आहे. काहीच उपयोगाचं नाही तुमचं सोनं चांदी. त्याच्यावर चढलेले थर तुमच्या विरुद्ध साक्ष देईल आणि तुमचे शरीर अग्नीसारखे खाऊन टाकले जाईल. तुम्ही शेवटल्या दिवसांसाठी धन साठवून ठेवले आहे. पहा,
तुमच्या शेतात कापणी करणाऱ्या मजुरांना मजुरी जी तुम्ही अडवून धरली ती ओरडून दुःख करीत आहेत आणि ते रडणे सैन्याचा परमेश्वराच्या कानी पोहोचले आहेत. थोडक्यात आपण वाचतो की जे धनवान लोक आहेत, विशेषतः जे स्वार्थामागं पळतात आणि गोरगरिबांचं जे शोषण करतात, त्यांना खूप कठोर शिक्षा आणि चेतावणी आपल्याला ह्या वचनामधून कळून येते. जगात असताना तुम्ही चैनबाजी व विलास केला आणि मन मानले तसं केलं. माझं मनात जसं येईल तसं तुम्ही केलं, परमेश्वर म्हणतो. जे लोक तुम्हास काहीही विरोध करत नाही अशा नीतिमान लोकांस तुम्ही दोषी ठरवलं आहे आणि त्यांची हत्या केली आहे. आजचं जे वाचन आहे दुसरं, त्याच्यामधून आपल्याला काय कळून येतं की जे श्रीमंत, धनवान, स्वार्थीपणाकडे जे वळणं असतं, जे शोषण करतो आपण आपल्या खालच्या लोकांवर, हे खूप वाईट आहे. आज आपल्याला राजा महाराजा दिसतात का? कुठं नाही दिसत. परंतु आपल्याला राजकारणी लोक, पुढारी लोक, नेते लोक दिसतात ना? हो. येस. त्यांच्याकडे धनसंपत्ती सगळं आहे, परंतु स्वार्थ आणि गरिबांचं शोषण करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता खूप आहे. आणि अशाच लोकांसाठी ही चेतावणी आज दिलेली आहे, हा इशारा दिलेला आहे, हा कडक इशारा आहे. इट्स अ स्ट्रिक्ट वॉर्निंग. आता जे पहिलं वाचन आपण वाचलं आणि हे दुसरं वाचन, ह्याच्यामध्ये काय दोघांचा संबंध काय? पहिल्या वाचनामध्ये देवाच्या कार्यात सर्वांचा समावेश आहे, परंतु कुठल्या लोकांचा समावेश नाही हे आपल्याला याकोबाच्या पत्रातून कळून येतं की देवाच्या राज्यामध्ये जे श्रीमंत, विशेषतः जे स्वार्थी आणि नीतिमान लोकांचं जे शोषण करतात, गरीब लोकांना त्रास देतात, त्यांच्यावर अत्याचार करतात, मग ते पुढारी असून दे, मग ते नेते असून दे, राजकारणी लोक असून दे, आपले जवळचे लोक असून दे, अशा लोकांना स्वर्ग राज्यामध्ये जागा नाही. अशा लोकांचा स्वर्गामध्ये समावेश केला जाणार नाही. सर्वांना समजता याचा अर्थ? होय. आता आपण शेवटचं वाचन करूया आणि मग त्याच्यानंतर आपण सगळेजण मनन चिंतन आणि आपले विचार मांडूया. आता आपण शेवटचं वाचन घेणार आहोत. मार्क लिखित शुभवर्तमान अध्याय 9 वचन 38 ते 48. मार्क चॅप्टर 9 वर्सेस 38 टू 48. मार्क लिखित शुभवर्तमान अध्याय 9 वचन 38 ते 48. A reading from the Gospel of Mark chapter 9 verses 38 to 48. हो मग. हा. योहान त्याला म्हणाला, गुरुजी, आपला अनुयायी नसलेल्या कोणा एकाला आम्ही आपल्या नावाने भूते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मना केले, कारण तो आपला अनुयायी नव्हता. येशू म्हणाला, त्याला मना करू नका, कारण जो माझ्या नावाने महत्कृत्य करून लागलीच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही. कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हास पेल्यावर पाणी प्यावयास देईल तो आपल्या प्रतिफळास मुकणार नाही, हे मी तुम्हास खचित सांगतो.
विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करेल त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे, हेच त्याच्या हिताचे आहे. तुझा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. 2 हात असून नरकात म्हणजे न विझणाऱ्या अग्नीत जावे, यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा पाय तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. 2 पाय असून नरकात टाकले जावे, यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून टाक. 2 डोळे असून जेथे त्यांचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही अशा नरकात टाकिले जावे, यापेक्षा एक डोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे. प्रभूचे हे वचन. हे प्रभू यीशु ख्रिस्ता, तुझी स्तुती तुझी असो. स्तुती असो. मार्क लिखित शुभवर्तमानामधून मम्मीनी छानसं वाचन घेतलं. हे जे वाचन आहे नवीन करारातलं, ह्याच्यामध्ये सुरुवात कशी होते? सुरुवातीला शिष्य बसलेले आहेत, जसं आपल्याला इथं चित्रामध्ये दिसून येतं. योहान येशूला काय म्हणतो, गुरुजी, आम्ही एकाला आपल्या नावाने भूत काढताना पाहिलं आणि आम्ही त्यास मना केली, कारण तो आपल्या पैकी नव्हता. आता तुम्हाला ही जी गोष्ट दिसतीये, हे जे वर्णन केलेलं आहे, जुन्या करारामध्ये मोशे बरोबर सुद्धा असंच झालं होतं ना, यस. की ते दोघं छावणीतच आहेत, हम्म. त्यांच्यावर पवित्र आत्मा आलेला दिसत नाही, त्यांचा निषेध कर, त्यांना बाहेर काढ, मना कर त्यांना. असंच नवीन करारामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येत होतं. हे संबंध पहा जुन्या कराराचा नवीन कराराचा, हे कसं दिसून येतं आपल्याला. आता आपल्यासमोर नवीन मोशे बसलेला आहे, आपल्या समोर नवीन मोशे बसलेला आहे म्हणजे येशू ख्रिस्त. त्या नवीन मोशे समोर नवीन वडील बसलेले आहेत म्हणजे शिष्य. आणि ते शिष्यांना असा अधिकार येतो, त्यांच्यावर जो आत्मा आलेला आहे ख्रिस्तात, त्यांना वाटतं की आमच्याकडेच अधिकार आहे तो, आणि जे आपल्या बरोबर नाहीत त्यांना मना केली पाहिजे. बरोबर? तसंच इथं दिसून येतं. परंतु येशू त्यांना उत्तर देतो. येशू काय म्हणतो त्यांना? त्याला मना करू नका. जसं जुना मोशे उत्तर देतो तसा नवीन मोशे उत्तर देतो. त्याला मना करू नका, कारण जो कोणी माझ्या नावाने चमत्कार करतो तो नंतर माझ्याविषयी वाईट बोलू शकणार नाही. जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. आता याचा अर्थ काय? The one who is not against us is for us. आपण खूपदा म्हणतो की माझ्या कुटुंबामधला तो व्यक्ती नाही, त्याच्यावर परमेश्वराची कृपा नाही येणार. बरोबर, आपलं धोरण असतं ना असं खूपदा. मी प्रोटेस्टंट आहे, मला कॅथलिक लोक नाही आवडत. मी कॅथलिक आहे, मला प्रोटेस्टंट लोक नाही आवडत. ख्रिस्ताची कृपा फक्त माझ्यावरच येते, मी स्पेशल आहे, दुसऱ्यांवर नाही येणार. असं आपण कधी कधी करतो ना. ख्रिस्ती लोकांमध्ये सुद्धा विभागण्या आहेत ना, खूप आहेत, पुष्कळ आहेत. आपण धिक्कार करतो जे आपल्या बरोबर वाटचाल करत नाही, आपण निषेध करतो जे आपल्या बरोबर वाटचाल करत नाही. आपल्या ग्रुपमध्ये नाही तर ते आपल्या अगेन्स्ट आहे असं म्हटलं जातं. परंतु परमेश्वराचं उत्तर आहे नाही, कारण ते सुद्धा माझ्या नावानेच चमत्कार करतात. म्हणजेच काय, माझ्या नावानेच त्यांच्यावर सुद्धा पवित्र आत्मा आलेला आहे. ते माझं नाव घेतात, आणि जे कोणी पृथ्वीवर आणि आकाशामध्ये परमेश्वराचं नाव घेतात त्याच्यावर परमेश्वराची कृपा असते.
मग ते तुमच्या कोट अन कोट ग्रुपमध्ये असून द्या किंवा तुमच्या ग्रुपमध्ये नसून द्या. आणि म्हणून परमेश्वराची जी कृपा आहे आणि त्याचं जे शक्ती आहे, त्याचा जो आत्मा आहे, तो फक्त कुठल्या ग्रुपवर पडत नाही, कुठल्या स्पेशल चर्चवर पडत नाही फक्त, तर सर्व मानव जातीवर पडतो. प्रत्येक जण जे परमेश्वराचं नाव घेऊ इच्छितात, प्रत्येक जण जे ख्रिस्ताच्या इच्छेनुसार वागू इच्छितात, अशा प्रत्येक जणावर परमेश्वराची कृपा असते. तर आपण कधीही असं म्हटलं नाही पाहिजे की ते लोक वाईट आहेत, ते लोक चांगले नाही आहेत, त्यांच्यावर येशू ख्रिस्ताची कृपा नाही. कृपया करून अशी विभागणी आपण आपल्यामध्ये ख्रिस्ती लोकांमध्ये पाडला नाही पाहिजे. कारण आपला जो जीवनाचं केंद्रबिंदू म्हणजे जो येशू ख्रिस्त आहे, आपल्याला एकत्र करतो. आपला विश्वास आहे त्याच्यावर. आणि ख्रिस्त काय म्हणतो? जो आपल्याला प्रतिकूल नाही, जो माझ्या अगेन्स्ट नाहीये, तो आपल्याला अनुकूल आहे. ही इज फॉर अस और शी इज फॉर अस. दोज हु आर नॉट अगेन्स्ट अस आर फॉर अस. समजते सर्वांना याचा अर्थ वचनाचा? होय. मी तुम्हास खरे सांगतो, ख्रिस्ताचे म्हणून तुम्हास जो कोणी एक प्याला पाणी देईल, तो नक्कीच आपल्या प्रतिफळाला मुकरणार नाही. म्हणजे परमेश्वराचं जे प्रतिफळ त्याला मिळेल, कारण तो ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला पाणी देईल. मग तुम्ही म्हणणार, परंतु परमेश्वर हा तर माझ्या ग्रुपमध्ये नाहीये. अरे हे लोक वेगळे धर्माचे आहेत, हे तर आपले कॅथलिक धर्माचे नाही आहेत, हे आपल्या ख्रिस्ती धर्माचे नाही आहेत. परंतु ख्रिस्त म्हणतो की जो कोणी एक प्याला माझ्या नावाने पाणी देईल तुम्हाला, त्याला नक्कीच त्याचे प्रतिफळ मिळणार. म्हणजेच पुन्हा एकदा आपल्याला काय दिसून येतं, जसं जुन्या करारामध्ये परमेश्वराचं जे राज्य आहे आणि परमेश्वराचं जे कार्य आहे, त्याच्यामध्ये सर्वांचा समावेश होईल जे परमेश्वराला ओळखतात. तसंच ख्रिस्त म्हणतो की माझ्या राज्यामध्ये, माझ्या कार्यामध्ये सर्वांचा समावेश होईल. फक्त कुणाचा समावेश होणार नाही? आपण काय वाचलं आतापर्यंत? कुठल्या लोकांचा समावेश होणार नाही? जे ख्रिस्ताच्या विरोधात असतील त्यांचा. करेक्ट. आणि ते लोक म्हणजे कोण? जे स्वार्थी आहेत, जे शोषण करतात गरिबांचं, मतलबी लोक ज्यांना आपण म्हणतो. तर ह्या वाचनामध्ये आपल्याला तिन्ही जे वाचनं आहेत, हे तिन्ही वाचनांचा अर्थ काय? कारण एक जुन्या कराराचा आहे, एक पत्रातून घेतले. कधी कधी आपल्या मनामध्ये प्रश्न असतात, आता ह्या वाचनांची जी फोड केलेली आहे, ह्यांचा अर्थ काय? हे कसे जुडलेले आहेत? हा धागा कुठला आहे? तर त्याच्यावर आता आपण मनन चिंतन करतोय. बरोबर. आता शेवटच्या हे जे नवीन करारामधले जे वाचन शेवटचं आहे, ते आपण पाहणार आहोत की इतरांना, जे व्यक्ती लोक इतरांना अडखळतात, त्यांच्या वाटेमध्ये येतात आणि विशेषतः धर्मामध्ये आणि धार्मिक ज्ञानामध्ये ज्या अडखळतापणा टाकतात, त्यांना खूप वाईट आणि खोर असा इशारा परमेश्वर देतो. वचन 42 पासून आपण वाचतो की माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी देवापासून परावृत्त करील, म्हणजे दूर करील, अडथळा टाकेल, त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्यास समुद्रात फेकून देणे हे त्याच्यासाठी बरे आहे. अरे बापरे, किती स्ट्रिक्ट वॉर्निंग, किती मोठा चेतावणी इशारा दिलाय की परमेश्वराच्या कार्यामध्ये आणि जे लहान लहान म्हणजे परमेश्वराचे जवळ येणारे, जे आत्म्याने गरीब आहेत, द पुअर इन स्पिरिट, द लोनली वन्स, when they come to me, if somebody stumbles them, ज्यावेळेस त्यांच्यामध्ये अडथळा टाकला जातो, त्यावेळेस बरं होईल अशा व्यक्तीला की त्याच्या गळ्यामध्ये जाताची तळी बांधून त्यांना समुद्रामध्ये फेकून देणं पाहिजे. किती वाईट पनिशमेंट, किती वाईट इशारा, असा परमेश्वर चेतावणी दिलेली आहे अशा लोकांना जे परमेश्वराच्या कार्यामध्ये अडथळा आणतात. आज आपण पाहतो की ख्रिस्ती आपल्या धर्माचे आणि जे गोरगरीब आहेत, वेगवेगळ्या धर्माचे जरी असले, परंतु जे गोरगरीब आहेत, त्या गोरगरीब लोकांचा
परावृत्त केलं जातं, त्यांच्यामध्ये अडथळा टाकला जातो. चर्चेसमध्ये पण किती त्रास होतोय. वेगवेगळे जे चर्च आहेत, गरीब चर्चेस आहेत, देवाच्या जवळ येतात, त्यांना मारलं जातं. असे घटक आहेत समाजामध्ये जे समाजाला तोडण्याचं काम करतात. त्यांच्यासाठी ही खूप मोठी चेतावणी दिलेली आहे परमेश्वराने. वचन पुढे सांगतं की पाप जे तुम्ही करताय त्या पापाने तुमचं काय दशा होणार, तुम्ही नरकामध्ये जाणार. आणि बरं होईल जर तुमचा एक डोळा, तुमचा डावा डोळा जर तुम्हाला पाप करण्यासाठी पुढे आणतोय तर तो डोळा काढून फेका. तुमचा जर डावा हात तुम्हाला पाप करण्यासाठी प्रवृत्त करतोय तर तो काढून फेका. बरं होईल की तुम्ही एकाच हाताने स्वर्गामध्ये जाणार, आणि हे वाईट होईल की तुमच्याकडे दोन्ही हात आहेत, दोन्ही डोळे आहेत, दोन्ही पाय आहेत, परंतु तुम्ही नरकात जाणार. त्याच्यापेक्षा एक हात नको, एक पाय नको, एक डोळा नको, काढून फेका. आता ह्याचा शब्दशः अर्थ नाही काढायचा आपण, बरोबर? आता असं नाही होणार की अरे मी पाप केला आता मला सर्जरी करावं लागेल, डोळा काढायचा आहे, असं तर अर्थ नाही याचा, बरोबर ना? परंतु खूप गहन अर्थ परमेश्वर समजवतोय. त्याचे शब्द आपल्याला काय सांगतात की पाप आपल्याला परमेश्वरापासून दूर नेतं. त्याच्या राज्यामध्ये आपला समावेश होऊ शकत नाही. जसं याकोबाच्या पत्रामध्ये जे धनवान लोक आहेत, जे धिक्कार करतात गरिबांचा, आणि इथं परमेश्वर म्हणतो जे गरिबांचा धिक्कार करतात असे लोक दूर करतात, त्यांच्यामध्ये देवापासून त्यांना परावृत्त करतात, दूर नेतात, वेगळे दिशेने नेतात. आपण म्हणतो इनोसंट लोकांना वेड्यात काढण्यात येतं, त्यांच्यावर अत्याचार केला. अशा लोकांना बरं होईल जात्याच्या तळी बांधून त्या समुद्रात फेकून दिलं जाईल, म्हणजे त्यांचा नाश होणार, त्यांना स्वर्ग प्राप्त होणार नाही, त्यांचा स्वर्गाच्या राज्यामध्ये समावेश होणार नाही. आपल्या सर्वांना शुभ वर्तमान कळालंय का? हो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आपला वेळ झालेली आहे की सर्वांना संधी मिळेल. प्रत्येकाला आता मी संधी देणार आहे की आजचं जे वाचन आहे, आज आपण जे पाहिलं त्याचा अर्थ आपल्याला काय कळाला त्याच्याबद्दल आता आपण सगळेजण बोलूया. तर प्रत्येक जण ज्याला कुणाला इच्छा आहे ते आपल्या सर्वांसमोर सांगू शकते की तुम्हाला काय कळालं आजच्या तिन्ही वाचनांमध्ये, किंवा आज तुम्हाला सगळ्यात नवीन काय शिकायला मिळालं, किंवा देवाचं वचन तुमच्याशी काय बोललं. नेमकं आज जे आपण तिन्ही वाचनं घेतले ह्याचा एक धागा काय, व्हॉट इज दॅट वन थ्रेड जे त्याला एकत्र आणतं, आणि त्याचा मूळ अर्थ काय आहे. तर आज काय कळालं आपल्याला, तर त्याच्याबद्दल प्रत्येकाने थोडस त्याच्यावर मनन चिंतन करूया, आणि आता आपले विचार आपण एक दुसऱ्याशी वाटूया. तर कृपया करून आता आपण बोलायचं ही ती वेळ आहे की तुम्ही अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता. आणि असा विचार नका करू की मी बोललो ते चुकीचं असेल का किंवा रेलेव्हंट नसेल, तसं काहीच नाही, बरोबर? कोणी आपल्याला जज नाही करणार आहे इथं. तर तुमच्या मनामध्ये जे विचार आहेत ते तुम्ही नक्कीच सांगू शकता. ठीक आहे? हा, गिफ्टूची मामी पहिले जातीये. येस मामी. आपण एकंदरीत शेवटच्या काळात जगत आहोत आणि देवबाप आपल्याशी वचनाद्वारे बऱ्याच काही गोष्टी सांगत आहे. तर एकंदरीत एकच आहे की आपण पापामध्ये पडू नये, देवाच्या इच्छेप्रमाणे आपण वागावं. जसं एक डोळा, एक हात, एक पाय आपल्याला प्रवृत्त करतो सैतान बघण्यासाठी, करण्यासाठी, जाण्यासाठी, तर तिथं आपल्याला आपली बुद्धी वापरायला पाहिजे की आपण हे नाही बघायला पाहिजे, आपण हे नाही करायला पाहिजे, आपण हे इथं नाही जायला पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्या जीवनात रोजच्या रोज जीवनात येतात. पण आपण जेव्हा देवाच्या सानिध्यात राहतो, देवाच्या कवच मध्ये राहतो, तर आपल्याला पवित्र आत्मा सांगतो की तू हे करू नको, हे चुकीचं आहे, इकडं जाऊ नको. आपला आत्मा आपल्याला सांगत राहतो आणि आपण
त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे. म्हणजे देवाची वाणी आपण कान देऊन ऐकायला पाहिजे, मनातून त्याचे विचार करायला पाहिजे की देव आपल्याशी काय बोलतो, आपण ह्या गोष्टी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, देवाचे जे संदेश आहेत, रोमन कॅथलिक झाले, प्रोटेस्टंट झाले, बिलिव्हर्स झाले, जितके पण आहेत ख्रिश्चन म्हणणारे, मला एवढंच कळतं की ते देवाची सेवा करतात आणि देवाची प्रार्थना करतात आणि देवाला मानतात. तर कुणीही देवापासून वंचित राहणारच नाही, त्यांना आशीर्वाद तर मिळणारच. ठीक आहे, काही लोकांचे रॉंग टीचिंग आहे, पण आपण त्यांच्यासाठी फक्त प्रार्थना करू शकतो. आपण म्हणू नाही शकत आपणच करेक्ट आहे, ते रॉंग आहे, किंवा ते राईट आहे आपण रॉंग आहे, असं नाही म्हणू शकत आपण. आपल्याला एवढंच कळायला पाहिजे, आपण देवाची स्तुती करायला पाहिजे, देवाचा गौरव करायला पाहिजे, देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. देवानी जे आपल्याला बायबल दिले त्या रिलेटेडच आपण वागायला पाहिजे, नॉट आउट ऑफ द बायबल. आणि जेव्हा खोटे संदेश येतात तर त्याच्यासाठी पण देव आपल्याला सांगतो, हा माणूस तुला चुकीचं सांगतो, मन सांगतं आपलं. कारण हे पवित्र आत्मा जो देवाने आपल्याला दिलेला आहे, जो एंजल्स आपल्या भोवती असतात, ते आपल्याला सांगतात की इथं तू जाऊ नको, हे चुकीचं आहे. हे मनाला वाटलं तर तुम्ही ते करू नका, मनाला जे वाटतं तेच करा. देवबाप डोळे उघडतो, देवबापाकडे आपण प्रार्थना केली ना, तो रास्ता काढतो, आपला मोकळे करतो आणि आपल्याला संदेश वचना थ्रू आपल्याशी बोलतो देवबाप. आणि आपल्याला कळतं की अरे ह्याचे जे क्वेश्चन्स होते आपल्या मनामध्ये, त्याचा आन्सर आपल्याला भेटलं. थँक्यू. खूप छान मम्मीने उलगडा केला. आणि एक गोष्ट मला आवडली तिच्या जे तिने सांगितलं की डोळ्यांनी आपण काय काय पाहतो, चांगल्या गोष्टी पण पाहतो आणि चुकीच्या गोष्टी पण पाहतो. हा, तर बरं होईल की तुमचा डोळाच नकोय, तुमची दृष्टी नकोय, तुम्ही आंधळे व्हावा, परंतु वाईट गोष्टी नका पाहू. तसंच जर माझा हात मला काही गोष्टी करण्यास प्रवृत्त करतो, पाप करण्यास प्रवृत्त करतो, बरं होईल तो हातच नकोय मला. हात नसला आणि मी स्वर्गात गेलो तर परवडेल मला, परंतु हात असून नरकात जाणं हे परवडणार नाही मला. तसंच मम्मी म्हणाल की माझी वाट आहे ज्याने आपण चालतो पायांनी, ते चुकीच्या वाटेवर मी जाऊ नये, चुकीच्या गोष्टीकडं मी ओढू नये. त्याच्यापेक्षा बरं होईल की माझा पाय गेलेला चालेल, परंतु परमेश्वराच्या स्वर्गात मला जायचंय. तर ह्या गोष्टी ज्या आज आपल्याला एवढं व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ह्या गोष्टी आपल्याला वाईट गोष्टी पाहण्यास मिळतात, कधी चांगल्या गोष्टी तर आहेत, परंतु आजकालचे जे लेकरं आहेत, जे जग आहे, आपण सुद्धा ह्या पापांमध्ये पडू शकतो. आणि म्हणून परमेश्वराला आपण कधीही आपल्या केंद्रस्थान तो आहे आपला येशू ख्रिस्त, अतिपवित्र ख्रिस्त शरीर, येशू ख्रिस्ताचं जे अतिपवित्र ख्रिस्त शरीर आहे, तिथं आपण लक्ष प्रेरित करायचं. आणि सैतान टपलेलाच आहे की दूर नेण्यासाठी तो टेम्प्ट करतो, जसं श्रुती इथून म्हणतीये की तो आपल्याला मोहात कंटिन्युअस पाडत राहतो. कंटिन्युअस त्याचं जॉबच ते आहे. माझं जॉब काय? IT इंजिनियर. अमितचं जॉब काय? IT इंजिनियर. अनिकेतचं जॉब काय? IT इंजिनियर. सेटनचं काय जॉब आहे? टेम्प्ट करणं. सिम्पल जॉब आहे त्याचा, मोहात पाडणं, त्याच्याकडं ओळून घेणं. तर आपण जर ख्रिस्तामध्ये राहिलो, वागलो, साक्रामेंतामध्ये आपली वाढ झाली, त्या ख्रिस्ताची शिकवण आपण पाळली, जसं मम्मी म्हणाली, तर नक्कीच आपल्याला स्वर्ग राज्यामध्ये समावेश होईल, कारण परमेश्वराची कृपा ही सर्वांवर आहे. व्हेरी गुड. हु वॉन्ट्स टू गो नेक्स्ट? Daddy, I have doubt. Hey, what's the meaning of unquenchable fire? अनक्विंचेबल फायर, वचन Chapter 44. 44. सी फायर, अन अनक्वेंचेबल फायर म्हणजे हेल. Hell. अनक्विंचेबल फायर म्हणजे हेलचं वर्णन केलेलं आहे. तिथं फायर, जणू काय तिथं फायर. आता हेलमध्ये लिटरली फायर नाही, हा, परंतु हेलचं वर्णन केलेलं आहे की जर माझ्याकडे हात, पाय, डोळे सगळे आहे, परंतु मी पापामध्ये, तर मला अनक्वेंचेबल फायर मिळेल. बरोबर, म्हणजेच प्रवेश स्वर्गामध्ये नाही मिळणार, बट वेअर विल आय गो इफ आय डू सिन रॉंग थिंग्स? आय विल गो टू हेल. That is what Jesus is telling. Okay. Okay. Good. Gabriel, you have taken a very key word, which is really very meaningful, and one could reflect on that unquenchable fire. That is, Papali. yes, that is very important in our life. Yes.
व्हेरी गुड. ओके, हु वॉन्ट्स टू गो नेक्स्ट? आता कुणाला यायचं नेक्स्ट? तुमचे विचार. मी दोन वस्तू छोट्याशा शेअर करायच्या होत्या. एक तर जसं आपण पहिल्या दुसऱ्या वाचनात ऐकलं की कधी कधी आपण आपल्या चर्चमध्ये दुसरेही लोक असतात, त्यांच्यात बऱ्या कमतरता असतात. काही काही जण जास्त करतात चर्चमध्ये, काही जण कमी करतात, आणि आपण लगेच त्यांना म्हणतो की अरे हा तर स्वर्गात जाऊ नाही शकणार, हा जास्तच करतो, हा तर असिस्टंट पॅरिश प्रिस्टच आहे आमच्या चर्चचा, हा असाच आहे आणि हा तसाच आहे. तर आपण किती लवकर हे त्यांच्या एक स्टेटमेंट देतो त्यांना, म्हणजे आपण स्वतः आपण जज करतोय. तर पहिल्या दोन वाचनात तर असंच कळालं की कुणावर जजमेंट करू नये. त्यांचे कर्म ते करतील, ते मे बी देवाचे जास्त जवळ असतील आपल्या, आपण फक्त त्यांचं बाह्य रूप पाहतोय. तर एक मला शिकवण ही भेटली की जरी आपल्याला पटत नसलं काही जणांचं, चर्चमध्ये असो, बाहेर असो, कंपनीत असो, कुठेही असो, तरी आपण त्यांना वेडं वाकडं काही बोललं नाही पाहिजे. त्यांना त्यांच्या जीवनात जे काही अनुभव येतील त्यांनी ते नीट होतील, आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करायला हवी. हे पहिलं होतं. आणि दुसरं शेअर करायचं होतं की जसे श्रुतीची मामी, गौरव मामी सगळे बोलले की अ, पाप हे प्रत्येक, आणि श्रुती पण बोलली की पाप हे आपल्या प्रत्येक ठिकाणी, म्हणजे जरी मी आता इथं बसलो आणि 5 मिनिटात खाली गेलो किंवा बाहेर गेलो फिरायला, तर तिथं असं काही सैतान मोह मला टाकू शकतो की ते होणं शक्यच आहे. म्हणजे जरी मी कितीही विचार केला की मी नाही बोलणार, की मी नाही पाहणार इकडं, तरी ते होतच. म्हणजे संत पाऊल म्हणतो ना की माझा आत्मा स्ट्रॉंग आहे, पण माझा देह वीक आहे. अशक्त. तर अशक्त. आपला देह खूपच वीक आहे, आणि ह्याच्यात आपल्याला प्रार्थना, कमजोर. देवाचं, हो, देवाचं सानिध्य. आणि एक मी विचार करत होतो की हे म्हटल्यानंतर सुद्धा मी परत पाप करणार. तर मला असं वाटतं की एक तर मे बी चर्चमध्ये मी करू शकतो की मी कन्फेशन घेऊ शकतो, ज्याला आपण प्रायश्चित म्हणतो, की कुणालाही प्रायश्चित आपण देऊ. फादर असू की ज्यांना फादर नसतील तर त्यांनी मे बी देवाकडे प्रायश्चित करावं की हे प्रभू श्री ख्रिस्ता, माझ्याकडून हीच चूक वारंवार घडतीये, मला कंट्रोल नाही, पुन्हा जर हीच वस्तू परत झाली तर मी परत करणार. तर मे बी देवाशी बोलणं किंवा फादरांशी बोलणं, हे सतत आपण जर बोलत राहिलं तर मे बी ती वस्तू कमी होईल. तर ह्या दोन गोष्टी मला आजच्या ह्या तिन्ही वचनात आणि जे काही शेअरिंग केलं सगळ्यांनी त्याच्यामध्ये मला हे बोलावंसं वाटलं. थँक्यू. Speech. खूप छान अमित. व्हेरी गुड. हु वॉन्ट्स टू गो नेक्स्ट? अनिकेत, तुझे विचार. यस अंकल. तर आजचे तिन्ही वाचनातून मला जे समजलं ते म्हणजे की पहिलं तर देव आपल्याला सांगतो की पहिल्या ह्याच्यात ते नेतृत्वाबद्दल बोलण्यात आलंय, की आपण इतरांना म्हणजे जे कोण इतरांना सोडून पुढे देवाची कृपा इतरांवर बी सगळ्यांना भेटली जातीये. आणि मग दुसरे अजून बोलणं पुढे सांगण्यात आलंय की लोभाचा विरोध आणि अन्याय विरुद्ध न्याय, याबद्दल शिकवण दिली आहे. लोभ आणि जे शोषणाचे जीवन येशूच्या जी शिकवण होती त्याबद्दल सांगितले आहे. आणि मग अजून आपण सेवा आणि नम्रता ह्याच्याबद्दल बी पाहिलंय. सेवा, नम्रता आणि पापाला कसं टाळणे. आणि देवाने वाचनाद्वारे एक जसं गेब्रियल बी बोलला की नरकाचं वर्णन केलंय की एक डोळ्याने स्वर्गात फिरण्यापेक्षा चांगलं आहे, एक डोळ्याने स्वर्गात फिरलेलं चांगलं आहे पण नरकाच्या अग्नीत गेलेलं चांगलं नाहीये. तर त्याच्यावरून संदेश असा की प्रत्येकाने चांगलं कार्य करत राहिलं पाहिजे, की असं. कारण की हे आपण जे आता जगू राहिलं ते आपण सर्व काही ऍज पर टू आवर ख्रिश्चन बिलीफ की हे आता आपण तयारी करू राहिलो. आपल्याला जीवन मेल्यानंतर आहे, वी विल लिव्ह इन क्राइस्ट आफ्टर. तर आता जे काय आपण वागू त्याच्यानुसार आपल्याला पुढचं जीवन प्राप्त होणार आहे. तर इतकंच. व्हेरी Yes, गुड. ma'am.
व्हेरी गुड अनिकेत. आणि काय Nice. सांग. अगदी बरोबर. नितीन, आरती बहिणी, जर इच्छा असेल तर बोलू शकतात, लाजायची काही गरज नाही. तुम्हाला काय वाटतं? तिचं हसणं ऐकू आलं. ओके. मम्मी पप्पा तुमच्याकडून काय? पहिलं वाचन गणना याबद्दल मला थोडस शेअर करायचंय तुमच्याशी. सध्या म्हणजे पवित्र आत्म्याचा काळ आहे. पवित्र आत्मा हा सर्वांकडून कार्य करून घेते. जसं मोशेच्या वेळेस 70 जणांना निवडलं होतं आणि छावणीमध्ये एकत्र केलं होतं 70 जणांना, की तुम्ही संदेश द्या लोकांना, आणि बाहेर तंबू ठोकला होता. परंतु 68 जणांनी संदेश दिला आणि ते बाहेर गेले. त्यांना वाटलं आता आमचं काम संपलं. परंतु एल्दाद आणि मेदाद हे 2 जण हे तिथेच राहिले. त्यांनी मोठं आव्हान स्वीकारलं होतं परमेश्वराचं, की एकदा आपल्यावर आत्मा आलेला आहे ना, तर हे कार्य चालू ठेवायचं, लोकांना सांगायचं, जरी दुसरे गेले तरी. तर यहोशवाने तर कंप्लेंट केली आणि मोशेनेही सांगितलं की ते देवाबद्दलच सांगत आहे. तर मला असं म्हणायचंय की एक तर आपण पवित्र आत्म्याचं दान परमेश्वराकडे मागायला पाहिजे, आणि एकदा आपल्याला पवित्र आत्म्याच्या दानाद्वारे जर आपली सेवा या जगामध्ये सुरू राहिली तर ती चालू ठेवायला पाहिजे. त्याच्यामध्ये खंड पडता कामा नये. जे आपल्याला दान दिलेलं आहे की परमेश्वराचा हेतू होता की त्याचे नाव इतरांना सांगावं, ते 70 जणांकडून. परंतु आता जर आपल्याला पवित्र आत्म्याचे दान मिळालेलं आहे, आपल्याला समजतं की पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे. जे मी देवाचं काम करतो, मी इतरांची सेवा करतो, देवाच्या सानिध्यात राहतो, त्याला भिवून वागतो, तर हे जे कार्य आहे हे सतत चालू ठेवायला पाहिजे. त्या 68 जणांनी जसं सोडलं तसं सोडायला नाही पाहिजे. तर हेच सांगायचंय की परमेश्वराची जशी इच्छा होती की सर्वांचा समावेश हे त्या कार्यामध्ये व्हावा, आणि आपणही देवाकडं या पवित्र आत्म्याचे दान मागायला पाहिजे. मोठं कार्य नाही, छोटं जरी असलं, कारण परमेश्वराची अपेक्षा आहे. सध्याचा काळ हा पवित्र आत्म्याचं कार्य करणारा काळ आहे. आणि हे जे आपल्याला दान मिळालेलं आहे, प्रत्येकाला दान आहे, तर त्याचा उपयोग आपण सतत आपलं जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत करावं, असं मला वाटतं. थँक्यू. खूप छान मम्मी. जुन्या कराराचा उलगडा जो तू केला खूपच छान. सगळ्यांनी खूप छान विचार मांडले. खूप छान आज आपण मनन चिंतन केलं या तिन्ही वाचनावर, आणि ते सुद्धा एका तासात आपण सगळं संपवलं. तर आता 1 तास झालेला आहे, आपल्याला वेळ कशी जाते कळत पण नाही, आणि असं वचनाची भूक असल्यामुळे असं वाटतं की अजून याच्यावर उलगडा व्हावा, अजून करा. परंतु आता 1 तास झालेला आहे. येस मम्मी. गौरव, मला एक छोटस एक प्रश्न आहे, हा हा. मला विचारायचं आहे, म्हणजे तुला स्पेशली, हम्म. की आमच्या चर्चमध्ये एक ग्रुप आहे, म्हणजे चर्चचा एक ग्रुप आहे. अं, ते लोक अशी गरिबांची सेवा वगैरे करतात, इकडं जातात मग चर्चमध्ये इकडं तिकडं. तर पण मी एक असं पाहिलेलं आहे की त्यांचा एक ग्रुप ठरलेला आहे नाही का, एक 15-16 लोकांचा. बाहेरचं कोणी माणूस आलं तर त्यांना नाही आवडत, हम्म. ते त्यांना बॉदर करत नाही जास्ती, म्हणजे लक्ष देत नाही त्यांच्याकडं. त्यांनी काय केलेलं तर त्यांना आवडत नाही, त्यांना वाटतं हे लुडबुड करतात. बरं, तिथं काय पेमेंट वगैरे काय देत तर नाही ना, असं असं काही नाहीये. हम्म. मग ही तर देवाची सेवा आहे, फ्री ऑफ चार्ज. तर तुम्ही अजून लोकांना यायला पाहिजे ना तिकडं, सेवा करायला पाहिजे ना देवाची. त्यांना इतकी आतुरतेने इच्छा असते की बाबा आपण देवाची सेवा करावी, विलेजमध्ये जावं, त्यांची मदत करावी. पण काही ठराविक लोक तिकडे असे आहेत ना, तर त्यांना असे कुणी आलेले आवडत नाही. हम्म. बाहेरच्या लोकांना येऊ देत नाही, मीन्स चर्चच्या लोकांना येऊ देत नाही ते. तर मग काय करायला पाहिजे असे, म्हणजे ते तो इतकं असं दाखवतात ना, वचन बिचन तोंडपाठ, प्रार्थना इतकी सुंदर,
पण आतमध्ये असं कपट असतो त्यांच्या मनामध्ये. बरोबर. आय थिंक सर्वात प्रथम म्हणजे प्रार्थना केली पाहिजे. आणि मी तर म्हणाल की विशेषतः आजचं जे वाचन आहे आजचं जे वाचन आहे त्याचा उद्देशच तो आहे, त्या ग्रुपसाठी आहे. तर त्या हम्म. ग्रुपला ह्या वाचनांची आपण फोड करून सांगू शकतो. परमेश्वराच्या वचनाकडे त्यांना अजून ओळून सांगू शकतो की याचा अर्थ काय आहे. 12 शिष्यांना सुद्धा असंच वाटलं की भूतं काढलेले आहेत परमेश्वरांनी, फक्त आम्हालाच आमचा ग्रुप बनवलेला आहे, अधिकार फक्त आमच्याकडेच आहे, किंवा आमचा ग्रुप आहे, आमच्या ग्रुपच्या बाहेर लोक आहेत ते त्यांना परमेश्वर आशीर्वाद नाही देत. तर पॉझिटिव्हली सकारात्मक रित्या त्यांना सांगितलं पाहिजे. वचनाची फोड आज युट्यूबवर आपली रेकॉर्डिंग होणार आहे, तुम्ही हे सुद्धा त्यांच्याशी शेअर करू शकतात की जे कार्य आहे ते छान आहे, ते करतात. उलट अजून लोकांनी त्यांचेच आशीर्वाद आहे, परमेश्वरचा आशीर्वाद त्यांच्याद्वारे अजून लोकांना तो जवळ करेल. कारण निवडतो तो, परंतु तो जो ग्रुप असतो त्या ग्रुपनी तो अजून मोठा ग्रुप बोलवतो. तर हम्म. इस्रायलची निवड सुद्धा केली होती, परराष्ट्रीय लोकांची निवड का नाही केली जुन्या करारामध्ये? फक्त इस्रायलचीच निवड का केली? येशू ख्रिस्त फक्त यहुदी बनवूनच का आला? का? कारण सुरुवात परमेश्वर कुठून करतो? एक छोट्याशा कळपापासून सुरू करतो आणि तो त्या कळपाला जवळ बोलवतो, त्याला सांगतो बरं वाईट, जर तुम्ही बरं केलं तर असं होणार, जर वाईट केलं तर असं होणार. आणि मग हळूहळू परराष्ट्रीय लोकांकडे जातो, म्हणजे जे ग्रुपच्या बाहेरचे लोक आहेत त्यांच्याकडे तर असा परमेश्वराची कृपा जाती की पहिले तो काही जणांची निवड करतो. 12 शिष्यांना निवडलं, परंतु त्या 12 शिष्यांचे आज किती शिष्य झाले? जर हे 12 शिष्य म्हणाले असते नाही फक्त आमचाच ग्रुप आहे आणि आम्हालाच अधिकार आहे आणि आम्हाला आवडत नाही दुनी कुणी लोडबूड केलेली, तर मग हम्म. परमेश्वराचं कार्य कसं पुढे जाणार? तर ह्याच वचनांची फोड आपण त्यांना करून दाखवायची, कारण वचन आज परमेश्वराच्या कार्यामध्ये सगळ्यांचा समावेश आहे, फक्त कुठल्या ग्रुपचा समावेश नाही, तर सर्वांचा समावेश आहे, हे आपल्याला दिसून येतं. तर खूप छान मामी तुम्ही पॉइंट काढला, आणि नक्कीच परमेश्वर त्यांना त्यांचे डोळे उघडेल आणि ते जे कार्य करतात ते चांगलं कार्य आहे, फक्त त्यांनी थोडं सकारात्मक विचार ठेवले पाहिजे की हो. परमेश्वराच्या कार्यामध्ये सर्वांचा समावेश आहे, फक्त कुठल्या बरोबर. ग्रुपचा नाहीये किंवा कुठल्या पंथाचा नाहीये. म्हणजे ठराविक लोकांचा नाही. करेक्ट. परमेश्वराची कृपा सर्वांवर आहे. गुड, व्हेरी गुड. आता खूप छान आपण सर्वांनी विचार मांडलेत. 1 तास झालेला आहे. आता आपण शेवटची प्रार्थना करणार आहोत. तर प्रत्येक जण आता डोळे झाकूया आणि गिफ्टूची मम्मी आपल्या सर्वांसाठी एक छोटीशी हा, ओके. धन्यवाद, 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 धन्यवाद. स्तुतीस पात्र समानेस योग्य माझे जिवंत बापा, मान महिमा गौरव तुला देते दे बापा. आजचा दिवस तू आम्हाला दाखवला, आजची सायंकाळ तू आम्हाला दाखवली दे बापा. ही सगळी तुझी योजना असती. तू प्रभू तुझ्या वचनाद्वारे आमच्याशी बोलतो. ही पण योजना असती प्रभू, तू आमच्या अंतकरणाशी बोलतो. आम्हाला बरं वाईटच जाणीव करून देतो दे बाप्पा. जे वचन तुझ्याद्वारे आलं प्रभू, मी त्याचे उपकार मानते. खूप 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 धन्यवाद मागते. आजच्या ह्या शेवटच्या काळात आम्ही जगत असताना प्रभू, तू तुझ्या पंखाखाली आम्हाला घेतलेला आहे. तू आमची काळजी घेतो. आम्हाला बरं वाईटाचं ज्ञान करून देतो देव बाप्पा. काय वाईट आहे, काय चुकीचं आहे, काय चांगलं आहे प्रभू, ते तू अंतकरणाशी आमच्याशी बोलतो. देवप्पा, आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलं. प्रत्येक संकटापासून आमची काळजी घेतली. म्हणून मी तुझे उपकार मानते. येणारे वचन पण प्रभू आशीर्वादित कर. इथं बसलेले ऐकणारे प्रभू सगळ्यांना आशीर्वादित कर. लहान थोरास प्रभू, त्यांनी आपले अंतकरणात हे वचन साठवून तुझे शेवटचे येण्यापर्यंत तुझी वाट बघावी आणि आपलं अंतकरण जपावं प्रभू त्यांनी. असं तू कर. जितके लहान लेकरं आहेत प्रभू, त्यांना तू सुबुद्धी दे. वाईट गोष्टीपासून त्यांचा सांभाळ कर प्रभू. शेवटी प्रभू, मी परत एकदा तुझ्याकडे उपकार मानते. आजच्या वचनासाठी खरोखर तुझे आभार मानते प्रभू. येशू या प्रिय नावात मागितले म्हणून तू आई. आमेन. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे. आमेन. ख्रिस्त